शिवाय धनराजपाची तिजोरीची चावी नसते, त्यामुळे तिजोरी उघडून पैसे काढण्यापेक्षा तिजोरी फोडून पैसे काढले तो चोरीचा आरोप कोणावर येणार? धनराजवरच. शिवाय तो दुसऱ्या दिवशी कामावर नसणार. पण तिजोरी फोडताना अचानक तिथे धनराज येतो. त्यांना हे सगळं पाहायला म्हटल्यावर संदीप गडबडून जातो. त्याला धनराजचं तोंड कायमचं बंद करणं भाग असतं. तो कुठे राहतोय त्याला ठाऊक असतं. तो त्याचा पाठलाग करतो. येस. आणि त्याचा पाठलाग करून त्याचा तोंड कायमचं बंद करतो. करेक्ट. वा वा मेजर रावते वा, तुमच्या कल्पनाशक्तीला दाद द्यायला हवी. तुम्ही डिटेक्टिव्ह स्टोरीज वाचता का? अहो अगदी आर्मीत असल्यापासून तुम्हाला सांगू का, जेम्स हार्डले चेस, अगाथा ख्रिस्ती, अगदी आपले बाबूराव अर्नाळकर सुद्धा, या सगळ्यांचा ना मी जवळपास ऍडिक्टच झालो होतो म्हणा ना. सोमवारी रात्री संदीप क्लब मध्ये गेलाच नव्हता. सोमवारी रात्रीपासून मंगळवारी रात्रीपर्यंत त्याची स्मृती गेलेली होती. ही हॅज लॉस्ट हिज मेमरी फॉर दोज 24 आवर्स. माफ करा, तुम्ही डॉक्टर असून देखील असं सांगताय? डॉक्टर आहे म्हणूनच अधिकारवाणीने सांगतोय. डॉक्टर, मग संदीप बद्दलचा माझा संशय दाट होण्याचं कारण आहे का? काय? त्या रात्री जेव्हा मी संदीपना धनराज माझ्याकडे चावी द्यायला आल्याचं आणि संदीपला तिजोरी उघडताना धनराजनं पाहिल्याचं सांगितलं, त्या क्षणी संदीपचा चेहरा पार उतरला. ही वॉज ऑलमोस्ट कोलॅप्स. याचा अर्थ काय होतो? आपल्यावर आरोप येतोय म्हटल्यावर कुणीही निरपराध माणूस अस्वस्थ होणारच ना. डॉक्टर साहेब, तुम्हाला काय वाटतं, संदीपची स्मृती 24 तास गेली होती या भाकड कथेवर इन्स्पेक्टर विश्वास ठेवतील? पोलीस खाते काय मूर्ख आहे? मुळीच नाही. त्यांच्या लेखी क्लबचे सारे संशयित आहेत. अगदी तुम्ही सुद्धा. त्यांनी तुम्हाला देखील मुंबई बाहेर जायचं नाही म्हणून सांगितलंय. लक्षात आहे ना? मी आर्मीतला माणूस आहे, विसरताय तुम्ही. मेजर, मी देखील मेडिकल कॉलेजमध्ये असताना डिटेक्टिव्ह स्टोरीज वाचायचो. त्यामध्ये आपल्याला ज्याच्यावर संशय नसायचा ना, तोच नेमका गुन्हेगार निघायचा. तुम्हाला काय म्हणायचं? काय म्हणायचंय का तुम्हाला? हे 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 सगळे कृत्य मी केलेत? अजिबात नाही. मगाशी तुम्ही तुमचं लॉजिकल कन्क्लुजन सांगितलं, आता माझं आहे का? काय? बोला. तर जशी एक चावी संदीपकडे तशी दुसरी चावी तुमच्याकडे, बरोबर? बरोबर. धनराजला मंगळवारी सुट्टी असते हे तुम्हालाही ठाऊक होतं? ऑफकोर्स. तिजोरीतल्या पैशाचा तुम्हाला मोह होतो. बुलशिट. मी कशाला पैसा काढू? पैशाचा मोह मेजर, तो काय कुणालाही होऊ शकतो. तर सोमवारी रात्री तुम्ही क्लब मध्ये जाता. आर्मीत तांत्रिक शिक्षण मिळालं असल्यामुळे सिस्टमॅटिकली तिजोरी फोडतात. आपल्यावर आळ येऊ नये म्हणून चावी तर वापरायचीच नसते. तुम्ही तिजोरीतून पैसे काढता. तिजोरीतून पैसे काढताना अचानक तिकडे धनराज येतो आणि मग तसं संदीपच्या बाबतीत घडलं तसंच सगळं पुढे. रमेश, धनराज माझ्याकडे स्वतः चावी द्यायला आला होता. याला काय पुरावा आहे? पुरावा म्हणजे धनराजनी डोरबेल वाजवले, मी स्वतः दरवाजा उघडला, धनराज आतमध्ये आला. त्याला दुसऱ्या कोणी पाहिलंय? पाहिलंय म्हणजे नाही ना. मग आता पुढचं ऐका. तुम्ही तिजोरीतले पैसे काढता, धनराजचा पाठलाग करता आणि त्याला गाठून त्याचं तोंड कायमचं बंद करता. तुम्हाला जर माझ्याबद्दल इतका संशय असेल ना, तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करा. मग कळेल खरं कोण आणि खोटं कोणते. रिलॅक्स रिलॅक्स मेजर, मी तुमचा नितांत आदर करतो. तुम्ही एक प्रतिष्ठित आर्मी ऑफिसर आहात. हे कृत्य तुमच्या हातून होऊच शकत नाही. पण तुम्ही संदीपवर सुद्धा भलते सलते आरोप करू नका. था अशाने पोलिसांना तुमचा संशय येईल, कारण तुमचा सुद्धा क्लबशी अतिशय जवळचा संबंध आहे. लक्षात येत आहे ना? मी संदीप बद्दल कसलीही तक्रार केलेली नाही. जे धनराजनं सांगितलं तेच नमूद केलंय. संदीपना गेली 10 वर्षे मी ओळखतो.
तर त्या क्लबच्या हिशोबाचं काय करावं ते कळत नाहीये. पण डॉक्टर साहेब, आपले 24 तास स्मृती गेले होते असा जर त्यांचा दावा असेल ना तर ते टोटली हास्यास्पद आहे. टाइम विल प्रूव्ह दॅट. अनबिलिव्हेबल डॉक्टर, दिस इज अनबिलिव्हेबल. हॅलो, या स्पीकिंग. काय? ठेव ना प्लीज. संदीप, काय करतोयस तू? काय नाही ग, पेंडिंग बिल आहेत. महानगर गॅस, टेलिफोन, रिलायन्स सगळ्यांचे चेक लिहून टाकले. ते मेंटेनन्सचं बिल नंतर येईल, त्याचा चेक तू आपल्या जॉईंट अकाउंटमधून देऊन टाक. हां, सगळी बिलं नीट लावून ठेव, वेळच्या वेळी भर, म्हणजे उगाच पेनल्टी लागायला नको. अरे पण या बिलाला भरायला अवकाश आहे अजून. आत्ताच का सगळं सांगतोयस? आत्ताच सगळं सांगायला हवं सुमेधा, कारण माझ्याकडे अवधी खूप कमी आहे. इन्स्पेक्टरने घरी जायला मोकळीक दिली, मी मुक्त नाही झालो. अरे पण कॉफी तर घे, तुला थंड कॉफी चालत नाही. आता हे असले चोचले चालणार नाहीत ना सुमेधा. म्हणजे काही नाही काय, तू खूप लाडावून ठेवलेस मला. काय करणार, नवसाचा एकुलता एक नवरा. अगं नवस तरी चांगला बोलायचा होता, चांगला नवरा मिळाला असता. तुझ्यापेक्षा चांगला नसता मिळाला मला. कळेल कळेल, 1-2 दिवसात तुझा सगळा भ्रमनिरास होईल ना, तेव्हा कळेल. संदीप, तू असंच बोलणार असेल तर मी जाते मग. प्लीज बस. जरा महत्त्वाचं सांगतो तुला, सगळे अकाउंट्स मी चेक केलेत. आपल्या जॉईंट अकाउंटमध्ये 22,000 आहेत. तुझ्या पर्सनल आणि करंट अकाउंटचे मिळून 1.5 लाख. पुढच्या महिन्यात तुझी LICची पॉलिसी मॅच्युअर होते, त्याचे 1 लाख मिळतील. पण आत्ताच का सगळं सांगतोयस? आत्ताच सांगायची गरज आहे सुद्धा. तुझे म्युच्युअल फंड्स आहेत, त्याचा लॉकिंग पिरियड संपत आला, ते तू कधीही रिडीम करू शकतेस. शिवाय महिन्याच्या 1 तारखेला माझा पगार बँकेत जमा होईल, ते आपलं जॉईंट अकाउंट आहे, तू त्यातून पैसे कधीही काढू शकतेस. ओके. पण या सगळ्या डिटेल्स का देतोयस तू मला? काही गरज आहे का? आता उगाच आशा बाळगण्यात काही अर्थ नाही. माझी स्मृती गेली याच्यावर पोलीस डिपार्टमेंटचा काय ग, माझाच विश्वास नाही आहे. संदीप, तूच असं बोलायला लागलास तर? सुमेधा, हे बघ, पोलीस कस्टडीत जाण्याची आणि होणाऱ्या कोर्ट केसची मी तयारी केलेली आहे. संदीप, हे बघ, आणि तू ही मनाची तयारी करायला हवीच सुमेधा. माझ्या वाचून तू एकटी राहणार याचाच मला खूप ताण आलाय. बट नो वे, या दिव्यातून आपल्याला जावंच लागणार आहे सुमेधा. प्लीज प्लीज. संदीप, दुर्दैवाने अशी वेळ आली ना तर मी सगळं निभावून नेईन. तू इथेच आहेस माझ्या पाशी, असंच समजेल मी. तू ऑफिसमधून यायच्या वेळी वाट पाहते ना, तशीच वाट पाहिजे सुमेधा. अगदी तू परत येईपर्यंत. सुमेधा, समज माझ्या हातून काही वाईट कृत्य घडलं असेल तर ग. शक्यच नाही संदीप, जाणीवपूर्वक तुझ्या हातून असं काही घडणं शक्यच नाही. पण हा,
तुझ्या नेणीवे तसं काही घडलं असेल तर तो नियतीचा खेळ. मी तुला अजिबात दोष देणार नाही. माझ्यासाठी तू निष्कलंक आणि निरपराध आहेस. संदीप, आणि तू जसा आहेस ना तसा मला आवडतोस. बस सुमेधा, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. आता कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाण्याची माझ्यात तयारी आहे. कारण माझ्यावर विश्वास ठेवणारी निदान एक व्यक्ती तरी या जगात आहे. बस बस सुमेधा. संदीप, एक विचारू? अरे विचार ना. तू खरोखर ऑफिस मधून 6 वाजता निघतोस? काय? 6 वाजता नाही ग सुमेधा, 5 वाजता नाही. ही गोष्ट तुझ्यापासून का लपवली माहित नाही. एक साधी गोष्ट जी तुला आवडत नाही पण मला मनापासून आवडते. अगं 5 नंतर ओळखीच्या एका बिअर बारमध्ये जायचो, एक बिअर प्यायचो, दॅट्स ऑल. तू बियर घेतलीस हे मला जाणवायचं, पण त्यात विचारायचं काय म्हणून नव्हते विचारत. शिवाय आणि हे असलं काही मला आवडत नाही हा काही माझा हट्ट नव्हता. तू पण ना संदीप, खरंच. नाही तरी सुमेधा, माझं ते चुकलंच. सॉरी. इट्स ओके. हा विषय इथेच संपला. ओके. हा, हे दुसरा महत्वाचा विषय आहे. हे बघ, बाबूलाल मनी लेंडर, त्याचं खूप कर्ज आहे. बाबांनी करून ठेवलेलं. तुला मनस्ताप नको म्हणून नाही सांगितलं, पण सारंग साहेबांना फोन करून कळवले, ते त्याला नोटीस पाठवते. म्हणजे तो तुला थ्रेटनिंग कॉल करू शकणार नाही, कारण पैसे द्यायला तू जबाबदार नाहीस. तरी फोन आला तर सारंग साहेबांना तू कळव लगेच, ते बंदोबस्त करते. ओके. हे आणखीन कसले पेपर्स आहेत? अरे काय नाही, हे कोणाकडून मी किती पैसे घेतले, कसे परत केले, बाबूलालकडून किती कर्ज घेतलं, किती, ते सगळे डिटेल्स आहेत. तू एकदा नजरे खालून घाल बस. अगेन माय इंट्युशन. याची काही गरजच उरणार नाही. काहीतरी चमत्कार नक्की घडणार. मॅडम, माझा चमत्कारावर विश्वास नाही आणि स्वप्नरंजन हा माझा विषय नाही. बरं, तुला काही प्रपोज करू? आवडेल का तुला? आवडेल का? तू सांग तर खरं. तुझी ती बहीण बघ, चिल्ड्रन नर्सरी चालवते, ती तुला विचारत होती तू तिला जॉईन करतेस का म्हणून. मला वाटतं तू ते स्वीकारवस. अगं, त्या लहान लहान मुलांमध्ये तुझा मस्त वेळ जाईल, तुझा एकांतवास दूर होईल, शिवाय अगं 4 पैसे मिळतील. मी नक्की विचार करीन. गुड. तुला जर आवडणार असेल तर मला विचार करायलाच हवा ना. हे प्रश्न माझ्या इच्छेचा नाही सुमेधा. घर चालवायला पैसे हवेत ना. अगं, या घराचं कर्ज आहे म्हणून आपलं फारसं सेव्हिंग नाही आहे. नाही, पण नशीब, सुदैवाने पुढच्या महिन्यात आपण होम लोन मधून मुक्त होतोय. त्यानंतर मी खूप काही ठरवलं होतं सुमेधा. कशाबद्दल? अगं, पुढच्या महिन्यात ना पूर्ण पगार हातात येणार होता. मग त्याच्यातून थोडे पैसे सेव्हिंग करून ना एखादी टूर करायचं मी प्लॅन केलं होतं ग. अरे, पण त्या मनी लेंडरला पैसे द्यावेच लागतील ना. नाही, माझ्या इन्शुरन्स पॉलिसीच्या अगेन्स्ट मला कर्ज मंजूर झाले. त्याचा चेक तुला 4 दिवसात मिळेल. तू बँकेत डिपॉझिट कर, वकिलामार्फत पेमेंट करून टाक. ओके सुमेधा, मला वाटतं व्यवहारासंबंधी आता तुला सगळं सांगायचं झालेलं आहे. संदीप, तू अशी निर्वानिरव का करतोयस? मला ना खूप उदास वाटतं. हे आता अटळ आहे सुमेधा. माझ्या प्रस्थानाची पूर्व तयारी समज. संदीप, आत्ताच कोणी पोलीस आपला दार ठोठावत नाही. शिवाय तुझ्या विरोधात पुरावे मिळाले तरच तुला अटक होईल ना.
नाही सुमेधा, मला संशयित म्हणून ते कधीही अटक करू शकतात. इन्स्पेक्टरने जाताना सांगितलं होतं शहराबाहेर कुठेही जाऊ नका, शिवाय माझ्या हालचालीवर लक्ष ठेवायला बाहेर पोलीस पहारा आहे. अरे आपल्या भागात पोलीस पहारा नेहमीच असतो. मागे नाही का चोऱ्या झाल्या होत्या, तेव्हापासून त्यांचं नेहमीच आहे. हे नेहमीसारखं नाही आहे सुमेधा. जरा त्या खिडकीतून बाहेर बघ. आपल्या फ्लॅटवर नजर ठेवून बाहेर पोलीस उभा आहे. बघ 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 बघ. आहे ना? शी, हे नेमकं आजच घडतंय. संदीप आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा राहूनच गेलं रे. किती छान प्लॅन केला होता आपण. लेट नाईट मूवी, कॅन्डल लाईट डिनर, सगळं राहून गेलं. ए संदीप, मी काय म्हणते, जाऊया का आपण बाहेर? मोकळ्या वातावरणात थोडं बरं वाटेल. अगं पण बाहेर तो खवीस उभा आहे, त्याचं काय करायचं? अरे आपण काय पळून जात आहोत? त्याला राजरोज सांगून जाऊ. शिवाय कोणत्या हॉटेलमध्ये जात आहोत ते पण सांगू. ओके? सुमिता, प्लीज, काय माहिती, मला जरासं अनइझी वाटतंय. मी जरा आराम करतो. प्लीज तू रागाव नकोस, प्लीज जरा. थँक्स. प्लीज.